हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा, मग बऱ्याचदा आपल्याला काय होतं की आपली ब्लाऊजची उंची जी असते ना, तर ती कमी जास्त होते। म्हणजे जी काही आपण माप घेतलेली असतात किंवा जी कस्टमरने सांगितलेली असते, बॉडी मेजरमेंट असो किंवा ब्लाऊजवरून, पण ती उंची आपल्या जो काही आपण ब्लाऊज स्टिच करतो त्याची एक तर कमी होते, एक तर जास्त होते। म्हणजे काय होतं, शोल्डर जोडण्यात काहीतरी चुका होतात। सो तसं होऊ नये, म्हणजे कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत शोल्डर जोडावं ते सुद्धा एकदम परफेक्ट, तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। सो ह्या पद्धतीने जर का तुम्ही शोल्डर जोडलं तर नक्कीच तुमच्या ब्लाऊजची उंची कमी जास्त होणार नाही। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला म्हणजे परफेक्ट असं शोल्डर जोडता येईल आणि तुमच्या ब्लाऊजची उंची नक्कीच कमी किंवा जास्त होणार नाही, म्हणजे कस्टमरच्या मापापेक्षा। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की कटोरी ब्लाऊजचा पुढचा भाग आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे। तर कटोरीचा टक्स कसा टाकायचा, त्याची क्रॉस पट्टी, साईड पार्ट हे कसं जोडायचं, तर याआधी मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। त्याचबरोबर हुक लूक पट्टी लावून एवढंच नाही तर गळ्याला आपण इथे गळापट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे। आणि हे बघा, ह्या दोन्ही स्लीव सुद्धा आपल्या इथे रेडी आहेत। ठीक आहे, त्याचबरोबर बघा, याचा जो काही बॅकनेक आहे तर तो सुद्धा आपण खूप छान डिझाईन सहित इथे पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे। तर बघा, ही जी काही डिझाईन आहे तर याच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तो व्हिडिओ बघून तुम्हाला अशी डिझाईन सहज बनवता येईल। आणि खरंच या डिझाईनमुळे आपल्या साडीला, ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। आणि ही जी काही डिझाईन आहे तर ही बघा फक्त लेसपासून बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात लुक पण खूप सुंदर आलेला आहे। तर फायनली बघा, बॅकनेक रेडी आहे, पुढचा भाग रेडी आहे, स्लीव्ज रेडी आहेत। तर आता आपल्याला सगळ्यात आधी जोडायचं आहे शोल्डर। तर बघा, शोल्डर जोडताना हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला जी काही ब्लाऊजची उंची आहे त्याची मार्किंग करायची। कारण काय होतं, बऱ्याचदा आपली जी काही ब्लाऊजची उंची असते ती एक तर कमी किंवा जास्त होते, कारण मार्जिन कमी जास्त होते। त्यामुळे बघा, ब्लाऊजची उंची जेवढी आहे त्याची मार्किंग करायची। तर बघा, इथे मी 12.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जी काही ब्लाऊजची उंची आहे त्याची मार्किंग करायची। इथे 12.5 आहे, तुमची 13, 13.5 असेल किंवा 12 असेल, तर जी काही ब्लाऊजची उंची असेल त्याची मार्किंग करायची। म्हणजे काय होतं, आपण बरोबर तेवढंच मार्जिन पकडून हा जो काही ब्लाऊज आहे तर याचं शोल्डर जोडतो आणि त्यामुळे आपली ब्लाऊजची उंची कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही। पण जर का तुम्ही मार्किंग केली नाही तर काय होतं की तुमच्याकडून मार्जिन एक तर कमी किंवा जास्त होतं आणि त्यामुळे आपली ब्लाऊजची उंची आपल्याला प्रॉपर जेवढी पाहिजे तेवढी होत नाही, ती एक तर कमी होती, एक तर जास्त होती। त्यामुळे शक्यतो या पद्धतीने ब्लाऊजच्या उंचीची मार्किंग करून घ्यायची। तर बघा, इथे बॅकनेक सरळ ठेवला, त्यावर पुढचा जो काही भाग आहे तर तो आपण इथे उलटा ठेवून घेतलेला आहे। आणि आता जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडून इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। तर बघा, इथे गळ्याला जी काही मोती लेस लावलेली आहे तर त्याचे मोती थोडेसे काढून घ्यायचे जिथे आपली टीप येणार आहे तिथे, म्हणजे मग त्यामुळे काय होईल की ते आपल्या सुईमध्ये अडकणार नाही, सुई तुटणार वगैरे नाही। ठीक आहे, आणि बघा मग प्रॉपर ह्या पद्धतीने व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं। हे बघा, इथे मी मोती काढूनच घेते 1-2। ठीक आहे, आणि बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे ब्लाऊजची उंचीचे तेवढं मार्जिन पकडून इथे आपण शोल्डर जोडूयात। स्टार्टिंगला लॉक करायचं आहे आणि बघा इथे शेवटी सुद्धा लॉक करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर शोल्डरला नेहमी डबल टिप सुद्धा द्यायची, म्हणजे ते लवकर खराब होण्याचे किंवा उसवण्याचे चान्सेस राहत नाही। तर बघा, एक साईडचं शोल्डर आपण परफेक्ट असं छान जोडून घेतलं। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डर सुद्धा जोडून घेऊयात। तिथे सुद्धा मी तुम्हाला सेम तेच सांगेल की जी काही ब्लाऊजची उंचीची मार्किंग केलेली आहे आणि मार्किंग केल्यानंतर जेवढं उरलेलं आहे तेवढं बरोबर मार्जिनमध्ये पकडून इथे आपण शोल्डर जोडून घेऊयात। तर बघा, स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आणि इथे आपण डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे। ठीक आहे, तर बघा, आता हे शोल्डरसुद्धा जोडलेलं आहे, तर मी तुम्हाला सरळ करून दाखवते। तर बघा, थोडंसं कमी जास्त असेल तर ते कट करून आपल्याला इथे सेम करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा एखाद्या लाईन वगैरे होतं, तर बघा इथला शेप मी किंचितसा कट करून तो एकसारखा करून घेतलेला आहे। त्याचबरोबर दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा थोडंसं किंचितचं आपलं एक्स्ट्रा आहे, तर ते मी इथे कट करून सेम करते। म्हणजे शोल्डर जोडल्यानंतर जर का तुम्हाला वाटलं की थोडंफार कमी जास्त आहे तर मग ते व्यवस्थित मॅच करून तुम्ही शोल्डर जोडून घ्यायचं आहे। आणि इथे सुद्धा बघा कॉर्नरला टिप मारून घ्यायची, कारण की आपण कट केल्यानंतर मग अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपला जो काही जॉईन केलेला असतो तर तो निघतो कटिंग केल्यामुळे, त्यामुळे मग तो पुन्हा एकदा जोडून घ्यायचा आहे। तर बघा, मग फायनली एकदम परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपण इथे
हे जे काही शोल्डर आहेत तर ते जोडून घेतलेलं आहे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की ब्लाऊजची उंची कमी जास्त होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने आपण हे शोल्डर जोडलं गेलं पाहिजे. आता आपण बघा ह्या पद्धतीने जोडलेलं आहे आणि जोडल्यानंतर बघा किंचितसं कट करून व्यवस्थित मुंड्याचा शेपसुद्धा मॅच करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला इथे बघा मोजून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात सुद्धा येईल की परफेक्ट प्रॉपर आपली उंची आलेली आहे की नाही. तर बघा जिथे मार्किंग केलेली होती आपण त्यावरच टिप तर आपण मारलेलीच आहे. त्याचबरोबर आता इथे टेप ठेवून आपण मोजून घेऊयात. आणि बघा इथं मुंड्याचं पण मी तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या पद्धतीने मी शार्पली कटिंग केलेलं आहे तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि इथे आता तुमच्या लक्षात येईल की मुंड्याचा शेप शोल्डर वगैरे एकदम परफेक्ट बघा एकसारखं आलेला आहे आणि आकारसुद्धा व्यवस्थित मोजून बघितलं दोन्ही पण सेम आहे. ठीक आहे. तर बघा फायनली परफेक्ट शोल्डर जोडलं गेलं. उंची पण बघा बरोबर इथे 12.5 आलेली आहे. तर तुम्हीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने आधी ब्लाऊजच्या उंचीची मार्किंग करून पुढचा आणि मागचा भाग जोडून घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्यासुद्धा ब्लाऊजची उंची एक तर कमी किंवा एक तर जास्त होणार नाही. ठीक आहे. तर मी जी काही एक टिप सांगितलेली आहे तर ती तुम्ही नक्की फॉलो करा. मी ज्या स्टेप बाय स्टेप शोल्डर जोडलं त्याचबरोबर शोल्डर जोडल्यानंतर ज्या पद्धतीने मुंड्याचा शेप व्यवस्थित कडेकडेने कट करून प्रॉपर करून घेतलेला आहे तुम्हीसुद्धा तसंच करायचं. नाही तर पुन्हा काय होतं मग आपल्याला बाहीमध्ये वगैरे प्रॉब्लेम येतो. सो तसं होऊ नये त्यासाठी शोल्डर ज्या पद्धतीने जोडायचं त्या पद्धतीने जोडल्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित कमी जास्त असेल तर कडेचं कट करून व्यवस्थित शेप पुढचा आणि मागचा मॅच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की शोल्डर जोडताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची. तर तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने करा म्हणजे तुमचंसुद्धा ब्लाऊजची उंची एक तर कमी किंवा एक तर जास्त होणार नाही. जी तुम्ही प्रॉपर घेतलेली आहे तीच येईल. ठीक आहे. म्हणजे कस्टमरचा ब्लाऊज असो किंवा तुमचा असो जे तुम्ही अंगावर बॉडी मेजरमेंट घेतलेलं असेल किंवा ब्लाऊजवरून घेतलेलं असेल सेम तसंच येईल. मार्जिन कमी जास्त सुद्धा होणार नाही. ठीक आहे. तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही शोल्डर जोडा म्हणजे तुमचा प्रॉब्लेमसुद्धा नक्कीच सॉल्व्ह होईल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला महत्त्वाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.